ती त्यांनी पार पाडावी असंही मला कुठेतरी वाटतं. बरोबर आहे. जसं विनया तुम्ही म्हणालात की एका बाजूला विरोधकांची एक जबाबदारी असते, विरोधक ती पार पाडताना दिसत असतील, मात्र विरोधकांची हीच जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्यावरती होणारा जो थेट आरोप आहे की वेळ काढूपणा केला जातो, चर्चेसाठी तुम्ही तयार नसता, हनुमंत पवार हे आपल्याला मान्य आहे का? विशालजी, इतक्या घाईनं इतकं महत्वाचं बिल आणणं, यातूनच या सरकारच्या मनामध्ये काय आहे हे कळतं. कसं बघा, पीएम केअर फंडाची ट्रान्सपरन्सी ह्यांनी ठेवली नाही, आम्ही माहिती देणार नाही असं सांगितलं. यांनी इलेक्ट्रोल बॉन्डचे आकडे लपवून ठेवले, सुप्रीम कोर्टाला आदेश द्यावा लागला, त्यावेळेस यांच्यावर सांगायची नामुष्की आली. अनेक भ्रष्ट मंत्री वेगवेगळ्या पक्षातले आणि भाजपामधले शिक्षा भोगून आहेत, काही जण तर पॅरोलवर बाहेर आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असे मंत्री आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप केले ते ह्यांना सोबत चालतात. स्वतः पीएम केअर फंड लपवून ठेवला ते चालतं. इलेक्ट्रोल बॉन्डचे पैसे तुम्ही सांगत नाही कुणी किती दिले, सुप्रीम कोर्टाला सांगावं लागतं. यामुळे या सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी लढाईच्या भाषेवर विरोधकांना संशय आहे. तुम्ही विरोधी पक्षाचे मंत्री, विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री फोडून आपल्या पक्षात घेण्यासाठी आणखी एक शस्त्र तयार करताय. ईडी असेल, सीबीआय असेल, ही कमी पडते की काय? म्हणून 30 दिवसाच्या आत जर एखादा माणूस असेल तर त्याला तुम्ही काढून टाकणार. चर्चा करा, मसुदा येऊ द्या, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे. विरोधकांचं संसदेमध्ये काम काय आहे? चर्चा करणं तर काम आहे. राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये तुम्ही हे बिल देणार नाही. गृहमंत्री उठतात आणि डायरेक्ट मसुदा मांडतात आणि आवाजी मतदानाने मंजूर करता. तसंच तुम्ही जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रामध्ये आणलं, तसंच तुम्ही आता हे विधेयक 130वी घटना दुरुस्ती तिथं आणताय. तर हा लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम सत्ताधाऱ्याकडून होतंय. आणि भ्रष्टाचाराच्या नावानं यांनी जो ओरडा केला तो प्रत्यक्ष ह्यांच्या वागण्यामध्ये मात्र चित्र नेमकं याच्या विरोधी आहे. जेवढे भ्रष्ट तेवढे यांच्या सोबत आहेत. आज 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा म्हणून ट्रकभर पुरावे घेऊन गेले. कुठं आहेत ते अजितदादा पवार आज? कुठं आहेत अशोक चव्हाण आज? कुठं आहेत विजयकुमार गावित आज? कुठं आहेत छगन भुजबळ आज? ही सगळी घोटाळा करणारी मंडळी तुम्ही सोबत घेणार आणि असंच तुम्ही बंगालमधली माणसं घेतली. असंच तुमचं आसाम मधलं निम्म काँग्रेस दुसऱ्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या लोकांनी भरलेला आहे. केंद्र सरकारमध्ये आता तुमच्या मंत्री आहेत ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई ही यांची बोलायची भाषा आहे. लोकशाहीमध्ये दुसरे पक्ष फोडण्यासाठी संसदीय मार्गातून हे बिल आणून दुसऱ्या पक्षाची गळचेपी करण्याची हुकुमशाही आणली जाते. बरोबर आहे. दुसऱ्या म्हणजेच विरोधकांची गळचेपी करण्याचा हा प्रयत्न आणि त्यातून खेळण्याचं राजकारण यासाठी असलेली तरतूद, हा जो आरोप यावेळेला हनुमंत पवार यांनी केलेला आहे त्या संदर्भातलं उत्तर विश्वास पाठक मी आपल्याकडून घेणार आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठीवर न्यूज प्लॅनेट.